नमस्कार. पूजा अँड रुद्र ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. श्री वैभव लक्ष्मी व्रतकथा. एक मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत गुण्या गोविंदाने एकत्र राहत आणि उठत बसत. पण आता काळ बदलला. माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातील सगळी माणसं आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसांची पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या. दुराचारांना सीमा नव्हती. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात होत होती. हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. ह्या म्हणीप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात सुशीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. सुशीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पतीही विचारी आणि सुशील होता. ती पती पत्नी इमानदारीने जगत होती. ते कधी कोणाची निंदा नालस्ती करत नसत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत. सुशीलाचा संसार ह्याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनविते. न जाणो सुशीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. ह्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून तो एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. सुशीलाचा पती त्याच्या आहारी गेला. मित्रांच्या संगतीत त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात कोट्याधीश होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस, जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि सुशीलाचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. 2 वेळ पोटभर जेवण मिळण्याचेही वांदे झाले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची वेळ सुशीलावरती आली. सुशीला संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच. या आशेवर व परमेश्वरावर विश्वास ठेवून ती सर्व सहन करी. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करत बसली होती. त्यावेळेला तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. सुशीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे. अशा वेळेला माझ्याकडे कोण आले असावे बरे. तरी पण आपल्या दरी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्य धर्माच्या संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होतं. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहता सुशीलाच्या मनाला अपार शांती वाटली. सुशीला माताजीला ओळखत नव्हती, तरीसुद्धा तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिने घरात नेले आणि एका फाटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने बसविले. माताजी तिला म्हणाली, काय सुशीला, मला तू ओळखले नाहीस? काहीशा संकोचाने सुशीला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असं वाटतं की कित्येक दिवस ज्यांना मी शोधत आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाली, काय विसरलीस काय मला? लक्ष्मीजींच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी आपली भेट होत असते. आठवत नाही का तुला? नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे सुशीला अत्यंत दुःखी झाली होती. त्या दुःखाने ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटायची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवतच नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाली, लक्ष्मीजींच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तिथे दिसलीच नाहीस, म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले. तू आजारी तर नाहीस ना? असा विचार मनात येऊन तुझी खबर काढण्याकरता मी आले. माताजींच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी सुशीलाचे हृदय भरून आले.
तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माताजींच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्याजवळ गेली आणि तिच्या पाठीवरून हात फिरून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाली, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असतात. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतेच. तू तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी उपायही सापडेल. माताजींचे बोलणे ऐकून सुशीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होतं. माझे पतीही सुस्वभावी होते. ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. आम्ही शांतीपूर्वक खाऊन पिऊन ईश्वर भक्तीत दिवस घालवत होतो. पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझे पती मित्रांच्या संगतीत व्यसनाधीन झाले. त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयींमुळे त्यांनी सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. त्यावर माताजी म्हणाल्या, असं होय, समजलं मला तुझं दुःख मुली. सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख हे येतच. म्हणून म्हटलं आहे की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात. तू चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख तू आता भोगले आहेस, तेव्हा ह्यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मी माताजींची भक्त आहेस. लक्ष्मी माता ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्तांकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजींचे व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजींच्या व्रताची गोष्ट ऐकून सुशीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. हे व्रत मी जरूर करीन. माताजी म्हणाल्या, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असंही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजींनी वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभव लक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ त्यांना मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की हे व्रत झाले, पण तसं नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनंच केलं पाहिजे, तरच त्याचं फळ मिळतं. सोन्याच्या दागिन्यांची पूजा करून जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कोणाचीही निंदा करायची नाही. सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेला हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा, त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरीही चालेल. त्यानंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्रानेच प्रसिद्ध होते. तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणारे प्रथम श्रीयंत्राचे आणि नंतर लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ करावा. नंतर वाटीतल्या दागिन्यांची किंवा रुपयाची हळद कुंकू लावून पूजा करून त्यावर लाल रंगाचे फूल अर्पण करावे. सायंकाळी घरी बनविलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. नंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळेला जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. ह्या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते.
सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात. हे ऐकल्यावर सुशीला अत्यंत खुश झाली. ती माताजींना म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभव लक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन. पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून मला ते सांगा. त्यावर माताजी म्हणाल्या, अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे, पण ते बरोबर नाही. वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवारी करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारीप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. नंतर 7 कुमारिका किंवा 11 सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे माते, मी अंतःकरणपूर्वक वैभव लक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर. निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे. सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा सफल कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर. असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजींच्या तोंडून वैभव लक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर सुशीलाने डोळे मिटले आणि त्या क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण माताजींच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापनही करीन. मनात संकल्प केल्यावर सुशीलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच नव्हते. तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेल्या. ती माताजी दुसरी कोणी नव्हती, ती साक्षात लक्ष्मी माताच होती. सुशीला लक्ष्मी मातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखविण्याकरता लक्ष्मी माता त्या माताजींचे रूप घेऊन सुशीलाकडे आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असा श्रद्धापूर्वक सुशीला जप करू लागली. दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही. संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून सुशीला पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते, पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातील चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिने एका वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभव लक्ष्मी व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यानंतर तो प्रसाद तिने त्याला दिला. त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सुशीलाने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावे प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभव लक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर, आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे, आम्हा सर्वांना सुखी कर. असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने सुशीलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला जी वाईट मित्रांची संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले सुशीलाचे दागिनेही सोडवून आणले. घरात पैशाची रेलचेल झाली.
तो पुन्हा धार्मिक बनला. घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, सुशीलाला जसे तू फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुख शांती दे. ही साठा उत्तराची कहाणी देवा ब्राह्मणांच्या द्वारे सुफळ संपूर्ण. तुम्हाला वैभवलक्ष्मीची व्रतकथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय माता लक्ष्मी. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ वैभवलक्ष्मी भक्तांसोबत आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत. तुम्हाला अशा आध्यात्मिक कथा ऐकायला आवडतात का? आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटू लवकरच नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.